राजवीर कॉफी ठेव. तुम्ही डायनिंग वरच येता का? मी ब्रेकफास्ट देते तुम्हाला. नाही नकोय मला. का? नकोय. काय झालं? काही टेन्शन नाही का तुम्हाला? काय झालं सांगा मला. दवेंचा फोन आला होता. युनियन लीडरने धमकी दिली. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही. का असं करतायत ते? यांची मस्ती कशी उतरवायची ते चांगलंच माहिती आहे मला. नाही राजवीर, तुम्ही असं करा, आज ऑफिसला नका जाऊ. जरा प्रकरण थंड होऊ दे. म्हणून मी काही घाबरत नाही त्यांना. त्यांनी काही करू द्या. पण राजवीर, ऑलरेडी सगळे चिडलेले आहेत, त्यात तुम्ही त्यांच्याशी वाद घातला तर आणखीन प्रॉब्लेम होईल. होऊ द्या ना वाद. म्हणून व्यवस्थित काळजी घेतली जाते आपल्याकडे त्यांची. 6 महिन्यांनी त्यांचा पगार वाढवला जातो, त्यांचे सगळे मेडिकल चेकअप्स होतात, सणाला बोनस मिळतो, त्यांना सुट्ट्या मिळतात, आणि तरी जर असा मास दाखवणार असतील तर मी नाही सहन करणार आहे. नाही, मला सगळं मान्य आहे, पण आता वातावरण गरम आहे ना, म्हणून मी म्हणते, बाकी काही नाही. असू द्या म्हणवा. आणि असल्या जखमी कामगाराला भेटायला हॉस्पिटलमध्ये पण जायचंय मला. बरं ठीक आहे, मला 15 मिनिटं द्या, मी पण येते आवरून. मनवा, तुम्ही कशाला येताय? मी येते ना तुमच्या बरोबर. मनवा, हे बघा, ही काही योग्य वेळ नाही यायची, आणि या सगळ्यात तुम्हाला काही झालेलं मला नाही चालणार. आणि मलाही तुम्हाला काही झालेलं चालणार नाही. मला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. अरे दादा, अरे आपला युनियन लीडर आहे ना रमेश म्हात्रे, तो काही माणसांना घेऊन आला होता ऑफिसमध्ये आणि धमकी देऊन गेलाय तो. काय भीती वाटते तुला? तसं असेल तर करीत ऑफिसला नको येऊ. अरे दादा तसं नाही, पण ते चक्रम डोक्याचे आहेत ना, म्हणून म्हटलं मी. हो ना, म्हणजे कुठला तरी राग कुठेतरी निघायला नको. आणि दादा ऑफिस मध्ये पण सगळे घाबरलेत रे. स्टाफ तर फोन करतोय. मग मग म्हणजे त्याला असं सांगायचंय की प्रकरण जास्त चिघळलंय, मग तूही जाऊ नकोस. काय चिघळण्यासारखं काही झालेलं नाही, त्यामुळे मी पण बघतो कोण काय करतं ते. जाणार आहे मी ऑफिसला. आता कसं समजावू तुला? मनवा, तू तरी सांग काही. राजवीर, मनवा प्लीज, मला फोर्स करू नका. जाणार आहे मी. बरोबर आहे दादाचं. म्हणजे आपण काही चूकच केली नाहीये तर मग कशाला घाबरायचं, नाही का? ते आहेच. मनवा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही होणार नाही. ओके, मी आलोच. काय इथे काय करताय तुम्ही? तुम्ही इथे लपून बसल्यावर आम्हालाच यावं लागणार ना. घरात यायची हिंमत कशी झाली तुझी? काय बिघडलं त्यात? तुमच्याच कंपनीत काम करतो. माझे वडीलही इथेच होते. विचारा तुमच्या घरच्यांना. काय झालं राजवीर? नमस्कार आजी, ओळखलं? रमेश म्हात्रे, युनियन लीडर. अहो, काय झालं? मॅडम, राजवीर साहेबांबरोबर आम्हाला काम आहे. हे जे काय बोलायचं ते ऑफिसला येऊन बोलायचं. अहो साहेब, आम्ही लोक ऑफिसला जाऊन आलो, पण तुम्ही अजून घरीच आहेत. आवाज खाली. त्याच्यावर कशाला ओरडताय? माझ्याशी बोला ना. तुम्हाला शेवटचं सांगतोय मी, जे काही बोलायचं ना ते ऑफिसला येऊन बोलायचं. कामाच्या गोष्टी इथे बोलत नाही मी, त्यामुळे निघायचं इथून. साहेब, तुम्ही मालक असाल, पण मी सुद्धा युनियन लीडर आहे, तेव्हा नीट बोलायचं. रमेश, तुला सांगतोय तेवढं ऐकायचं. नाहीतर काय करणार? काय करणार? हा? नाही, आम्ही कामगार आहोत म्हणून कसंही वागणार. रमेश, नेमकं काय म्हणायचंय तुला? त्याचा अपघात झालाय, त्याला 10 लाख रुपये मिळायला हवेत. तुला काल सांगितलं ना मी, ते जे काय करायचंय ना ते मी करेन, तू नाही मध्ये पडायचं. यात मध्ये पडायचं नाही म्हणजे? त्या सगळ्या कामगारांची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हाला काळजी नसेल पण मला आहे. पगार तू देतोस की मी? मग का उपकार करता का पगार देता ते?
हा? कामगार काम करतात त्याचा मोबदला देता भीक नाही देत, हिशोबात राहायचं. हा हे ओरडायचं नाही, घाबरणार नाही तुम्हाला. कामगारांना त्यांचा हक्क मिळालाच हवा. आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. नाही जा, काय करणार? तुला शेवटचं सांगतोय, निघायचं इथून, नाही तर परिणाम वाईट होतील आता याचे. ठीक, आत्ताच्या आत्ता चेक द्या, लगेच निघतो. तो गणेशला देईन मी, आणि मला जे करायचं ते मी करेन. तू नाही सांगायचं मला काय करायचं. नाही नाही, तुमच्यावर भरोसा नाही. हॉस्पिटलमध्ये येतो, बघायला सुद्धा गेले नाही तुम्ही. वाऱ्यावर सोडलं त्याला. उद्या घरी बसला तो कोण बघणार त्याच्या बायका पोरांना? हा, त्याची सगळी जबाबदारी घेईन मी. त्याला परत नोकरीवर पण ठेवेन. पण तू ही फालतू बडबड नाही करायची माझ्या समोर. साहेब नीट बोला माझ्याशी. माझ्या एका शब्दावर सगळे कामगार संपावर जातील. करा संपा. नाही मी पण बघतो कोण कसं संपावर जातं ते. हो, काय मूर्ख समजता आम्हाला? हा, हे एवढं कमवता आमच्यामुळे. जरा कामगारांवर खर्च करा ना. सगळे पैसे काय ढगात घेऊन जाणार आहेत काय? नाही नाही, आमची लायकी काढता जरा स्वतःकडे बघा ना. तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांमुळे ना कामगारांचं नुकसान होतंय. आमच्या वेदना तुम्हाला काय कळणार हो? तुमच्यासारख्या बेईमान माणसांमुळे ना. मालकाशी कसं बोलावं कळत नाही. युनियन लीडर झालास म्हणजे काय मालक झालास कंपनीचा? हिम्मत कशी झाली तुझी इथे यायची? अगं वहिनी, मोहन थांब, तू मध्ये पडू नकोस. तू जाऊन आलास का त्याला भेटायला? नाही ना, मग इथे कोणत्या तोंडाने आलास? आणि कामगारांची काळजी कशी घ्यायची हे मोहिते पाटलांना चांगलंच माहिती आहे. हवं तर तुझ्या वडिलांना जाऊन विचार. तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देते. तुझे वडील आणि राजवीरचे वडील एकत्र काम करायचे. त्यांना विचार इथे काम करत असलेल्या प्रत्येक माणसाची कशी काळजी घेतली जाते ते. लाज वाटत नाही तुला? अरे ज्याच्यामुळे तू लीडर झालास त्याच्याच घरात येऊन आज त्याला धमक्या देतोयस. तुम्ही माझ्यावर हात कसं उचल? माझ्या मुलाला घालून पाडून बोललेलं मी चालवून घेणार नाही. खरं तर आता पोलिसांना बोलावता आलं असतं, पण आम्ही बोलावणार नाही. कारण तुम्ही हवं तसं वागलात ना तरी आम्हाला तुमची काळजी आहे. इथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी मोहिते पाटलांवर आहे. आणि मोहिते पाटील त्यात कधीच कमी पडणार नाही. चालायला लाग, चल निघ. आणि पुन्हा अशा आवाजात माझ्या मुलाशी बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे. बहिणी काय केलंस तू? युनियन लीडरच्या कानाखाली मारलीस. तुला कळतंय का याचे परिणाम किती वाईट होतील म्हणून? हो,
आणि आता तो आणखीन चवताळणार आहे. हो ना, तुम्हाला काय गरज होती मध्ये पडायची? माझ्या जागी दुसरी कुठलीही आई असती ना आणि तिच्या मुलाशी कोणी असं वागलं असतं तर तिने हेच केलं असतं. तू माझी आई नाहीयेस. काय संबंध आहे या बाईचा? ती का बोलते मध्ये? राजवीर, अरे पण माई 1 मिनिट मध्ये बोलू नको प्लीज. मला अजून किती वेळा सांगायचंय मी, या बाईला इथे राहायची परवानगी दिली याचा अर्थ ती मध्ये बोलू शकते असा नाहीये. ही शेवटची वॉर्निंग आहे मला. सांगून द्या तिला. राजवीर, पाणी घ्या. नकोय. तुम्ही इथे जरा बसा 2 मिनिट. का? राजवीर, प्लीज चिडचिड नका करू. काय करायचं मी आता? मला असं वाटतं तुम्ही त्या जखमी कामगाराला स्वतः भेटायला. ते मी बघून घेईन. हे घरचं काय करायचं ते सांगा मला. बोला ना, आता का शांत बसला? तुम्ही प्लीज आईंवर नका चिडू राजवीर, प्लीज. तुम्ही अजूनही मलाच सांगताय चिडायचं नाही, मग काय आरती ओवाळायची त्या बाईची? तुम्ही का असं बोलताय? का बोलली ती मध्ये? आम्ही कंपनी रिलेटेड बोलत होतो ना, का बोलली ती? आणि आजपर्यंत तुम्ही माझ्या कामात नाही बोलला, ती कसं काय बोलली? तो युनियन लीडर तुमच्याशी उद्धटपणे बोलत होता, आईना नाही आवडलं म्हणून त्या बोलल्या. तो माझ्याशी उद्धटपणे बोलत होता, मग हिला काय प्रॉब्लेम झाला? राजवीर, तुम्ही असं कसं बोलताय? तुम्हाला का राग येतो त्या बाईला बोलल्यावर? आई काकूंना काय म्हणाले ऐकलं तुम्ही? त्यांच्या जागी दुसरी कुठलीही आई असेल तर तिने हेच केलं असतं. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय बाबा, ती बाई माझी आई नाहीये. तुम्हालाही माहिती आहे ना, माझ्या कामामध्ये कोणी इंटरफेअर केलेलं मला चालत नाही. बाकीच्यांचं सोडा, कधी काकाला पण मध्ये घुसू दिलं नाही. त्या बाईला जाऊन सांगा, विचारल्याशिवाय सल्ले नाही द्यायचे आणि घरात तोंड नाही उघडायचं. राजवीर, आणि याच्यावर डिस्कशन नकोय मला आता. राज चिडलाय का माझ्यावर? म्हणजे मला बघवलं नाही म्हणून पडले मी मध्ये. हो मी समजू शकते, पण चिडलाय तो माझ्यावर? जाऊ द्या ना आता. जाऊ दे कसं? सांग ना. मला सांगा, आता जे काही झालंय त्यावर बोलण्यात काही अर्थ आहे का? म्हणजे तुला पण वाटतंय की माझी चूक झाली? तुला सांगू, तो रमेश आहे ना, त्याला मी ओळखते. कसं काय? त्याचे वडील आपल्या फॅक्टरीमध्ये कामाला होते पूर्वी. रमेशचे वडील आणि राजचे बाबा यांचं खूप छान जमायचं. रमेशला लहान पाहिलंय मी. मग तरी आज एकदम असं? मलाही आश्चर्यच वाटलं. खरं तर त्याच्या बाबांसाठी राजचे बाबा देव होते आणि आज रमेश त्यांच्याच मुलाशी अशा भाषेत बोलतो. मला तर वाटलंही नव्हतं की हे प्रकरण एवढं वाढेल. वाढवण्याजोगं काही नाहीच आहे. मला वाटतं रमेश त्याच्या स्वार्थासाठी हे सगळं करतो. हो, कारण राजवीरने त्या जखमी कामगाराची सगळी जबाबदारी घेतली आहे, नुकसान भरपाई केली आहे. तरी मनवा, तू सांग ना, तुला वाटतंय माझी चूक झाली? आई, तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं, त्यामुळे काय चूक काय बरोबर हा प्रश्नच नाहीये इथे. पण राज, त्यांची काळजी नका करू, ते होतील शांत. आता मला असं वाटतंय की मी यात पडायला नको होतं. जाऊ दे ना आई आता. मनवा, तू राजला सांगशील की मला राहवलं नाही म्हणून मी पडले मध्ये? पण आई, तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी हेच केलं असतं. पण तू सांग ना त्याला जर वाटत असेल की माझी चूक आहे, मी त्याची माफी मागायला पण तयार आहे. मी बोलले त्यांच्याशी,
आता ते जरा चिडले. वातावरण निवळलं ना की मी त्यांच्याशी पुन्हा बोलेन. ठीक आहे. आता सतत ह्याचाच विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. थँक्यू. थँक्यू कशाला? तुझे आभार मानण्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही. असं बोलून तुम्ही पर्क करताय हा मला? असं नको बोलूस. अरे यश, एक गोष्ट आपल्या मनासारखी होणार होती, त्या साधनाने खडा टाकला. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता हाकलवून द्यावं या बाईला. द्यायचं की हाकलून? कोणी अडवलं तुम्हाला? यश, हे सगळं अनपेक्षित होतं. हे असं घडतं आणि आपलं प्लॅनिंग पुरतं फसतं. आधी ती मनवा होती आणि आता ही बया आली. हसतोस काय? यश, तुला ना गोष्टीचं गांभीर्यच कळत नाही. बरं ठीक आहे, करा. तुम्हाला जे करायचे ना ते करा आणि मोठमोठ्या आवाजात करा. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती? तुम्ही ना सरळ मार्गाने विचार करता. काय म्हणाल? मी सरळ विचार? हे काय नवीन? वडील, सांगतो नीट ऐका. त्या कामगाराच्या ऍक्सिडेंट पेक्षा युनियन लीडरच्या कानाखाली मरणं हा सर्वात महत्वाचा पॉइंट नाही वाटत तुम्हाला? हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. पण माझ्या आलं ना लक्षात. जसं त्या राजवीरच्या आईने मध्ये पडणं अपेक्षित नव्हतं, तसंच युनियन लीडरच्या कानाखाली मरणं हे सुद्धा अपेक्षित नव्हतं. आता मला सांगा, त्या कामगाराच्या ऍक्सिडेंटमुळे वाद होईल की त्या युनियन लीडरच्या कानाखाली मारण्यामुळे? कशामुळे जास्त वाद होईल? ऑफकोर्स कानाखाली मारल्यामुळे. आता ह्याच्या पुढे काय करायचंय हे मला तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. सर तुम्ही ऑफिसला यायला नको होतं. तुम्हाला सांगितलं ना, असल्या प्रकारांना घाबरत नाही मी. हो सर, पण काहीही होऊ शकतं. काय आपल्याला कोणी काही करू शकत नाही. सर, आपला स्टाफ पण खूप घाबरलाय. त्यांना सांगा काळजी करण्याचं काही कारण नाही. की मी सांगू? नाही सर, मी बोलतो. तर गणेशच्या बायकोला फोन केला होता तुम्ही? झालं बोलणं? हो सर. काय झालं? काय नाही, तो हॉस्पिटलला जाऊन आलो मी, डॉक्टरांशी बोललो. आता ठीक आहे ना तो? होतो रिकवर हळूहळू. ओके. तसा बरा माणूस आहे तो. त्याला सांगून आलो मी, काही झालं तरी तुझी नोकरी नाही जाणार. ओके. सर, पण मग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी द्यायची त्याला? बॅक ऑफिसला वगैरे बघा कुठेतरी. चालेल सर. सर, एक सांगायचं होतं. बोला. सर, तो युनियन लीडर आहे ना, रमेश म्हात्रे सर, तो कामगारांना खूप भडकवतोय. आणि कामगार भडकले तर संपावर जाऊ शकतात. आणि एकदा का संप झाला तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं सर. मी येऊ सर? ओके सर. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय मामा, ती बाई माझी आई नाहीये. त्या बाईला जाऊन सांगा, विचारल्याशिवाय सल्ले नाही द्यायचे आणि घरात तोंड नाही उघडायचं. मनवा, काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही, सहज. राजवीर काही बोललाय का? नाही म्हणजे तसं काही नाही. माई, मला कळत नाहीये मी काय करू. काय चाललंय तुझ्या मनात, सांग बरं. माई, मला वाटलं होतं राजवीरच्या मनात आईंबद्दल जो राग आहे ना तो हळूहळू कमी होईल, पण उलट ते आणखीन चिडायला लागलेत आईंवर. मनातला राग सुद्धा कमी होत नाहीये. हो, कळतंय मला ते. माई, ज्या दिवसापासून आई इथे राहायला आल्यात ना त्या दिवसापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा अपमान होतो. मग ते खाण्यावरून असो नाहीतर राहण्याच्या जागेवरून असो. मग तुला काय वाटतं, काय करायला हवं आपण? नाही, मी नेहमी म्हणते की मला आईंना त्यांचं स्थान परत मिळवून द्यायचंय, पण ते
असं वादाने किंवा भांडणाने नाही करायचंय मला. मला त्यांना त्यांचं स्थान सन्मानाने परत मिळवून द्यायचंय. हे बघ, पण जे काही करशील ना ते नीट विचार करून कर. हो माई, पण हे सगळं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. मला या सगळ्यात तुमची मदत लागेल. हो सांग ना, मी काय करू? मला असं वाटतं की काय वाटतं तुम्हाला? पण राजवीर याच्यामुळे जास्तच चिडेल. हो, कदाचित असं होऊ शकतं, पण माई मला आता फक्त एकच पर्याय दिसतोय. काही झालं तरी मला आईंना त्यांचं या घरातलं स्थान परत मिळवून द्यायचं, ते सुद्धा सन्मानाने. आणि त्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल.